धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी धनगर बांधव आंबेजोगाईवरून मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाकरता निघालेले आहेत। हजारो गाड्यांचा ताफा घेऊन बाळासाहेब दोडतल्ले मुंबईकडे निघालेले आहेत। काय नेमकी मागणी आहे? बजेट सत्र सुरू आहे, सरकारने तुम्हाला फसवलंय असं वाटतंय का? कशामुळे मुंबईला निघाला? या राज्यामध्ये मराठा बांधवांचं धनगर बांधवांचं आंदोलन सोबतच सुरू झालं। मराठा बांधवांसाठी विशेष अधिवेशन घेऊन या राज्य सरकारनं त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे आणि धनगर बांधवाचं उपोषण आंदोलन सोबतच सुरू असताना धनगर समाजालाही 20 तारखेपर्यंतची 3 महिन्याची मुदत दिली होती, ती गेल्या 20 तारखेला संपलेली आहे। परंतु राज्य सरकारनं आता उद्या अधिवेशन सुरू आहे तरी राज्य सरकारनं आमचं तोंडाला पाणी पुसलेले आहेत। उद्या जे आज बजेटचं अधिवेशन आहे त्याच्यामध्येच 1 दिवस वाढवून धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी ही आमची राज्य सरकारला मागणी आहे। खरं तर अनेकदा तुम्हाला आश्वासनं देण्यात आली, मात्र आश्वासन पाळलं नाही असं वाटतंय का? कधी तुम्ही पोहोचणार आहेत? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। नेमकी तुमची मागणी काय असणार आहे? आम्ही आता उद्या सकाळी 9 उद्या आज इथून 1000 गाड्यांचा ताफा घेऊन आंबेजोगाई परिसरातून आम्ही निघतोय। अहिल्यादेवी होळकर चौकातून जसजसं पुढे जाऊ तसतसं गाड्यांचा ताफा वाढणार आहे। उद्या आझाद मैदानावरती आम्ही जाऊन अमर उपोषणाला आम्ही बसणार आहोत। बरं, किती लोक? आम्ही किमान राज्यातली 1 लाखभर लोक तिथे या ठिकाणी उपोषणाच्या स्थळी आझाद मैदानावरती येणार आहेत। खरं तर जरांगे पाटील सुद्धा मुंबईच्या दिशेने निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना अडवण्यात आलेलं आहे, अडवणूक केलेली आहे, वापस आले जरांगे पाटील। तुमची नेमकी काय भूमिका? आमच्याकडे रीतसर परवानगी, आम्ही पोलीस महासंचालकांची परवानगी घेतलेली रॅलीसाठी आझाद मैदानावर अमरण उपोषणाला बसण्याची रीतसर आमच्याकडे परवानगी आहे। आम्ही अचानक निघालो नाहीत, आम्ही 8 दिवसापूर्वीची रीतसर परवानगी आमच्याकडे आहे। शेवटचा इशारा सर, शेवटचा सरकारला इशारा, धनगर आरक्षण अंमलबजावणीशिवाय राज्य सरकारला आता सुट्टी नाही। एकतर आम्हाला गोळ्या घाला, अन्यथा आरक्षण अंमलबजावणी करा। अशीच मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुंबईकडे धनगर बांधवांनी आंबेजोगाईवरती आता कूच केलेली आहे। बीड।